मंत्री पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. पंकजा मुंडेंकडून त्र्यंबकेश्वराला अभिषेक आणि पूजा. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. बीडच्या तरुणाला अयोध्येचं राम मंदिर उडवून देण्याची धमकी. कटात सहभागी होण्यासाठी तरुणाला 1 लाखांची ऑफर. तरुणाकडून शिरूर कासार पोलिसात तक्रार दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं बैलगाडा शर्यतीवर बंदी. मागच्या 3 आठवड्यात 29 जनावरं दगावल्यानं जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी. कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवाशाला मारहाण. मुंबईहून कोलकात्याला जात होतं विमान. कांचिलात मारणारा सुरक्षा पथकाच्या ताब्यात. हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार. हिमाचलमध्ये भूस्खलन. अमरनाथ यात्रा स्थगित. मनाली लेह महामार्ग बंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर. 52 विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता देणार. अमेरिकेच्या टॅरिफचा कोकणातील व्यवसायालाही फटका. टॅरिफ धोरणाचा मँगो पल्प निर्णयाला खरं तर फटका पाहायला मिळतोय. 300 कोटींचा मँगो पल्प अमेरिकेत निर्यात होतो. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी गावात रस्त्यांची दुरावस्था. विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावा लागतो चिखलातून प्रवास. रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. पालघर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. 61 दिवसानंतर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. मासेमारी सुरू होताच मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात काजू फॅक्टरीला आग. संपूर्ण काजू फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी. 800 किलो काजू जळून खाक. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. बदलापूरच्या साई वालिवली परिसरात भीषण अपघात. भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.